नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या ब्लॉगमध्ये. जे की आपण जाणार आहे मुंबई ते लांजा. सो आत्ताच आपण पेट्रोल टाकलेलं आहे, सर्वजण रेडी झालेलो आहोत. हे बघा, हा इकडे यांचं फोटोशूट चालू आहे. अजून सुरुवात झाली नाही आणि फोटोशूट करत आहे. तो बघा, ही आपली दुसरी गाडी आणि ही गाडी तर तुम्हाला माहितीच आहे, एकदम सुसाट पळणार अशी. पेट्रोल टाकी एकदम फुल केली आहे. तर चला तर मग जाऊया पुढे, झणझणीत करून भेटूया लवकर. चला, आता दुसऱ्यांदा पेट्रोल टाकले. टाकी मस्तपैकी एकदम सफाचट होतच होती. तेवढ्यात एक पेट्रोल पंप भेटला आणि टाकून दिलं. आता पुढच्या 10 किलोमीटरवरती ना आम्हाला कोलाड लागेल. सो त्याप्रमाणे आता पेट्रोल टाकलं आहे मी. आणि 18 डिग्री सेल्सिअसवरती सध्या तापमान चालू आहे. माझा हा मित्र पूर्ण मागे गारटला आहे. बिचाराचं जे जॅकेट आहे ते दुसऱ्या गाडीच्या ह्याच्यात राहून गेलं आहे. सो त्यांनी ते काढलं नाही जॅकेट जेव्हा आम्ही निघत होतो तेव्हा. तर आता बघू की पुढची गाडी आम्हाला कधी भेटते. डायरेक्ट आमचं ठरलं आहे की डायरेक्ट पोलादपूरला भेटायचं. आणि रस्त्याचा सीन सांगायचा झाला तर रस्ता आधीमध्ये एकदम खडबडीत आहे, पूर्ण खड्ड्याने माखलेला आहे. आणि आधी म्हणजे जास्त रस्ता चांगला आहे, बोलू शकता 20% जर जो रस्ता आहे ना तो पूर्ण वाया गेलेला आहे. सो बघा, आणि चला पुढं भेटू डायरेक्ट पोलादपूरला, नाहीतर जिकडे पेट्रोल संपेल तिकडे भेटू. चला तर मग. आता आम्ही पोलादपूर पार करून कशेडी घाट पण पार करून झाला आहे आमचा. इकडे चाय प्यायला थांबलो आहे. इकडे आता आम्ही जस्ट चाय प्यालो आणि जरा खाली बसलो आहे शेकोटीच्या. एवढी थंडी आहे ना, शेकोटीच्या खाली बसलाय. शेकोटीच्या वर बसलोय. शेकोटी करायला बसलो बोल. खुर्चीच्या खाली बसलोय, नाही खुर्चीच्या वर बसलोय आणि शेकोटी आमच्या खाली आहे. आणि मस्त अशी थंडी आहे 17 डिग्रीवरती. खूप अशी मस्त अशी नाही, त्रास देते. मस्त आहे की शेंबूड आणणारी थंडी चालू आहे इथे. आणि हा इकडे बिचारा जास्त जरा थंडीने कुडकुडलेला थंडीने बिचारा पोरगा. त्याची कोळंबी झाली आहे, ह्याची सुद्धा कोळंबी झाली आहे. आणि तो एक, चला आपण पण शेकोटी घेऊया जरा, जाऊया पुढं. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण रत्नागिरीमध्ये प्रवेश केला आहे. पेट्रोलची टाकी फुल वगैरे केली आहे आणि आता पुढे जातो आहे लांजाला जाऊन आपल्याला जी सामग्री वगैरे खरेदी करायची ती आपण करू आणि नॉर्मल नाश्ता वगैरे करून पुढे जाऊ. पेट्रोल आता टाकलं आहे 300 समथिंग. बघूया आता पुढे किती लागते, काय कसं काय ते. आणि पूर्ण हा हाल बघू शकता काय झाला आहे, तो पूर्ण खराब झाला आहे. पूर्ण धुकं होतं आणि धुक्यामध्ये माती होती, ती सगळी अंगा बॉडीवरती लागली. गाडीची पण अवस्था बघायला आहे त्याची पण. हवा लागू. चला तर मग पुढे भेटू. चला तर मित्रांनो, आता आपण आपला जो मित्र आहे प्रथमेश, त्याचं घर आहे, त्याच्यासमोर एक घर आहे, त्यांच्या टेरेसवरती आपण चढलो. त्याचं कारण हे आहे की जो कोकणामध्ये नेटवर्कचा जो इश्यू असतो ना, ते कारण आहे. सो आता आम्ही इथं उभा आहे, बट त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आम्हाला फक्त एक कांडीची रेंज आहे, त्याच्यामध्ये ना कॉल चालतो आहे आणि ना इंटरनेट चालतं आहे. सो तुम्ही बघू शकता मी आता इथं उभा आहे, ही सीडी आहे, त्या सीडीवरती उभा राहिलो आहे. तिकडे काही पुढे वगैरे काही गेलो नाही मी. आणि शेवटी आता काय बोलायचं, हे नेटवर्कचा इश्यू जो आहे तो एकदम सुरुवातीपासून आहे. फक्त इथं जी रेंज आहे ती फक्त BSNLला रेंज आहे. तर बघू आता जिओला रेंज आपल्याला कितपत आहे, आपलं नेट तरी चालतं आहे का. तर ते सगळ्या गोष्टी आता राहू दे. तुम्हाला सांगायची मेन गोष्ट म्हणजे ही, आता सध्या सूर्य मावळतोय. इकडे तुम्ही बघू शकता सूर्य मावळताना एकदम नॉर्मल भगवान दिसतोय आपल्याला मावळताना. त्याच्यामध्ये तुम्ही नीट बघा, तर बघा 1x मध्ये. तर तो बघा तिकडे सूर्य मावळताना, सूर्य तर दिसत नाहीये, तिकडे सूर्य मावळताना आणि इकडून वरती चंद्र बघा. आणि आपण कुठे उभं आहे ते बघा, ही सीडी वगैरे
ही जी मांडवकर वाडी आहे त्यांची आजूबाजूला सगळी घरं आहेत आणि हे जे घर आहे ना हे समोर ते आपल्या प्रथमेशचं आहे. सो आता आपण जाऊया, आता घरामध्ये प्रवेश करूया. ऑलरेडी प्रवेश केलेलाच आहे दुपारी. तर आपण जाऊया. दुपारी ऑलरेडी प्रवेश केला आहे आपण. मस्तपैकी आंघोळ वगैरे केली, सगळं केलं. आंघोळ ती पण केली. एक तिकडे पियेचं पाण्याचं जे घेऊन जाण्यासाठी जागा आहे, मग तिकडे 24 तास पाणी कंटिन्यू येतं. तर तिकडून आम्ही पाणी वगैरे आणलं, पिण्यासाठी पाणी आणलं, आंघोळीसाठी वगैरे वॉशरूम वगैरेसाठी आम्ही पाणी आणून ठेवलं. सो दुपारी आम्ही आणलो 12 वाजता. त्याच्यानंतर मी पाणी वगैरे आणलं, साफसफाई वगैरे केली नॉर्मली. आणि आम्ही नाश्त्याला मिसळपाव वगैरे खाल्ला, तो सगळा लांजात खाल्ला. आणि सामानसुद्धा आणलं जेवण बनवण्यासाठी. ऑब्वियसली आम्ही तर कुठे कोकणात आहे, तर बाहेर कुठे तर जाणार नाही, इकडेच आम्ही सगळं हे करणार. तर बघूया आता आम्ही काय बनवतो आहे, कसं बनवतो आहे, तुम्ही नक्की पहा. आणि आम्ही आमच्या प्रथमेशचं घर दाखवतो तुम्हाला, ते पण कसं आहे, तुम्हाला आवडलं की नाही ते नक्की सांगा. चला तर मग. तो आहे ना, तो दिसतोय, तो हा मांडवकर आहे. आणि आता आपलं घर आहे जिथं आपण राहतोय. तर आपण हेकडून खाली जाऊया. हे बघा, तर इकडून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. ही जी आहे ती आपल्या प्रथमेश साहेबांची खोली. तर हा पहिला पडतो एक लिव्हिंग रूम. इकडे आम्ही सगळं सामान, आमचं सगळं सामान आहे, हेल्मेट वगैरे, आमची बॅग वगैरे. आणि हे जे आम्ही मार्केटमधून घेतले ते सगळं सामान आहे आमच्या जेवण वगैरेसाठी. सो इकडून जाऊया आतमध्ये. तर इकडे एक पडतो आहे दुसरा लिव्हिंग रूम, एकदम भारी असा. तर हा दुसरा लिव्हिंग रूम आहे, एकदम मस्त पंखा बिंखा, एकदम थंड थंड हवा. आणि इकडून वरती जायला एक हे आहे, माळा आहे. तर इकडून वरती जायला, बट आम्ही जात नाही कारण ते वरती पॅक आहे. नंतरला पडतो आहे ही जागा खरं तर यूज केली जाते जेवणासाठी. कारण जे जेवण असतं, जेवणच मांडवकर ही जागा कशासाठी यूज केली जाते. सो ॲज पर मांडवकर ही जागा पण झोपण्यासाठी. तर हा तुम्ही बोलू शकता हा दुसरा बेडरूम. नंतरला आपण येतोय तिसऱ्या घरात. तर तिसरा जो रूम आहे, हा जो रूम आहे तो फक्त किचन आहे. हा चौथा आहे का, सॉरी, हा चौथा रूम आहे. आणि हा अख्खा किचन आहे. हा बघू शकता पूर्ण साज सजावट करून ठेवली आहे आपल्या मांडवकरनी. आणि आता चाय पिताना मस्तपैकी. आणि हे जे आहे ते आपली चूल आहे इकडे. आणि इकडे बाथरूम आहे. तो काळो काही तर राहू दे. याकडे ही आपली चूल आहे. आणि इकडे जस्ट चाय बनली आहे आता. ही बघा, ही चाय बनली आणि आपल्याला चाय प्यायची मस्तपैकी आल्याची कोरी चाय. आणि तिकडे आपलं समोर आहे ना, ते तिकडे दिसत असेल ते आपलं बाथरूम आहे. तर तिकडे जायचं. इकडे आपली चूल आहे. आपण मोस्टली इथं जेवण करणार, नाही तर इथं जेवण करणार. आजचा बेस जो आहे तो तुम्हाला आम्ही नक्की दाखवू, काय बनवणार आहे, कसं बनवणार आहे काय ते. आणि तुम्ही पण या, तुम्ही पण सांगा आम्हाला कसं काय तुम्हाला नक्की बनवलेलं आम्ही आवडेल. ठीक आहे, चला तर मग बनवल्यानंतर. तर मित्रांनो, आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. मग तुम्हाला दाखवतो. इकडे सगळे वाट बघतायत बिर्याणीची मस्तपैकी अशी. ही आपली बिर्याणी आहे, मस्तपैकी पनीर बिर्याणी. ह्याच्यावर आपले नळ्या आहेत. आणि एक तिकडे कोशिंबीर आहे. ही बघा, कोशिंबीर, दह्याची कोशिंबीर. चला तर मग आपण सुरू करू आणि संपवून टाकू. गेम पत्ते. आपले अजय भाऊ बिर्याणी काढताना एकदम एका साईडून खुशखुशीत खवंग. राईस काढ साईडला. आतुरता आहे बिर्याणीची पोरांना कशी झाली असेल, कारण खूप मेहनत. तो काळा पुला झाला आहे. ग्रेव्ही आपली जास्त मध्ये आहे. अच्छा, मध्ये ग्रेव्ही आहे. ठीक आहे, काय नाही, आपल्यालाच खायचं आहे. चांगली झाली, एक नंबर. काय वाफा एवढा आणि सुगंध जो दरवळतोय आज बिर्याणीचा. पीस भेटली का? हा पीसवाला हा पपलाय. ह्याला नका देऊ पीस, त्याला होते ग्रेव्ही दे. पनीरची ग्रेव्ही. लुक
हो कडक कडक लुक ॲट दिस मोय. खूप दिवसानंतर व्हेज बिर्याणी खाणार. ते कोशिंबीर दाखव. पनीरची आणि कोशिंबीर भाई इकडं तर कोशिंबीर भावानी बनवले ना. भावाला credit द्या. चमचा हात घे. नको पागल आहे का सगळं एकाच म्हणता आमचा बिचारा शिव्या घाला सगळं काय दिसेल ब्लॉग. पण भावा आम्ही कसं बनवलं कसं खाल्लं आणि ते कसं राहिलं हे सगळं या ब्लॉग Maybe एका side ला दिसलं असेल तर आपला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब जाताना एक लाईक आणि कमेंट करा की तुम्ही गावी जाऊन चला तर मग. म्हणजे काय काय बनवता आणि काय काय खाता. चला तर मग भेटूया उद्या नवीन ब्लॉग. पनीर बिर्याणीची जरा जयाफत उडवतो आणि भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय सध्यासाठी. एवढा क्वालिटी वाय क्वालिटी बोलते क्वालिटी सगळं फक्त लाल 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 सगळे लाल 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 लाल. मित्रांनो तुम्ही बघू शकता चिकनच्या खाणीच्या आतमध्ये आलोय मी.